हॅलो. नमस्कार मित्रांनो. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्कॅल्पर विजय. आज थोडा लेट झाला. मार्केट आज निफ्टी 24,600 च्या वर ओपन झालाय. तर आज आपण ट्रेड प्लॅन करूयात. आजचा ट्रेड प्लॅन करूयात. कालच्या अनालिसिसनुसार हा गॅप पेंडिंग होता आपला एक. हा गॅप निफ्टीने फिल केला आणि तिथून एक अपसाईड मूव्ह दिली. आज निफ्टी काल जिथे क्लोजिंग दिली तिथे ओपन झाला आणि तिथे 55 मिनिट्सवर सस्टेन करतोय. आपण ट्रेड प्लॅन एक रिटेस्ट इथे मुव्हिंग ॲव्हरेज जवळ 20 मुव्हिंग ॲव्हरेज जवळ आपण आपला ट्रेड आपण प्लॅन करूयात. काल आपण जे ॲनालिसिस केलं होतं त्यानुसार हा जो एक गॅप फिल करायचा पेंडिंग होता, हा गॅप फिल केला आणि तिथून एक रिजेक्शन घेऊन सपोर्ट घेऊन तिथून एक मार्केटने 1 मिनिटची कॅन्डल. काल आपण ट्रेड आपल्या ॲनालिसिस करून आपण ट्रेड एक्झिक्यूट केला, पण आपल्याला अर्ली एक्झिट करावी लागली बिकॉज ऑफ आपला टाईम फ्रेम 9:15 to 9:45. काल मला ऑफिसवरून यायला इतका लेट झाला की कालची व्हिडिओ पण मी अपलोड करू नाही शकलो, पण आज ती मी केली आहे. काल त्याच्यामध्ये आपल्याला 1000 प्लस प्रॉफिट झाला होता. आज पण आपल्या सेटअपनुसार आपण ट्रेड इनिशिएट करूयात आणि डिसिप्लिन मेंटेन करू. या लेवलला निफ्टी आला पाहिजे, एक अशी मूव्ह देऊन त्यानंतर आपण इथे प्लॅन करू शकतो. आपण एक 24,550 चा एक कॉल ऑप्शन आपण इथे एक ॲड करून ठेवूयात. 24,550 11 ऑगस्ट एक्सपायरी. आज आपला डे 3 बघूयात. आज आपल्याला ट्रेड डे 1ला आपल्याला ट्रेड भेटला नाही. डे 2 मध्ये आपल्याला ट्रेड भेटला, पण अर्ली एक्झिट करावी लागली. टार्गेट आला नाही ना स्टॉप लॉस आला. आज डे 3 बघूयात. काल आपण जे ॲनालिसिस केलं होतं त्या ॲनालिसिसनुसार मार्केट वरती गेला, वरती जाऊन पुन्हा एक गॅप फिल करून पुन्हा वर आला. नाही, आपण मध्येच ट्रेड घेणार नाही. आपल्या या लेवलला आला तर आपण ट्रेड एक्झिक्यूट करूयात. आणि लास्ट एल असेल 15 पॉईंटच्या आतमध्ये. थोडं डिफिकल्ट जात आहे. सकाळी व्हिडिओ लाईव्ह सेशन रेकॉर्ड करणं आणि त्यानंतर लगेच 9:45च्या नंतर लगेच ऑफिसला निघणं. तर ठीक आहे, होईल मॅनेज. ऑफिसवरून निघताना ट्रॅफिक एवढी भेटते ना. काल मी किती जवळजवळ 10-10:30ला घरी पोहोचलो, 7:30 वाजता निघून. तर 2.5 तास मला घरी पोहोचायला लागले. क्या करते हैं, एक बड़ा चैट ओपन करते हैं. ओके, यहाँ पे लगाते हैं 2 स्क्रीन. पार्ट मध्ये एक 5 मिनिट्स, एक 1 मिनिट टाइम फ्रेम, आणखी एक तिसरी स्क्रीन ऍड करूयात इथे. इथे एक आपला
एक कॉल ॲड करून ठेवूयात. 24,550. 11 ऑगस्ट. कॉल सेटचा एक ऑप्शन ॲड करून ठेवू. मार्केटचा ट्रेंड आपण डेली टाईम फ्रेममध्ये चेक करणार. मार्केटचा ट्रेंड कसा आहे. एक अपसाईड या लेवलवरून एक मिनिट, इथून एक वन वे मूव भेटली आहे. आता अशी रिटेस्ट करून हा 24,800 हा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स असेल आणि इथून अशी मूव काढायला पाहिजे. ठीक आहे, कारण की एक रिटेस्ट इथे थोडा मार्केट टाइमपास करेल या लेवलला, 24,500च्या लेवलला, आणि ज्यानंतर एक रेंज बनवून मार्केट अपसाईड मूव दिली तर आपल्याला निफ्टी 25,000 पर्यंत जाताना दिसेल. $925 झाले आहेत. आणखी 15 मिनिट्स बाकी आहेत. आपल्याला ट्रेड भेटायला पाहिजे आज. भेटेल का? आज आपला दिवस तिसरा, डे 3. 3 दिवसामध्ये आपल्याला एक दिवस ट्रेड भेटलाय फक्त. आज डे 3ला पण आपल्याला ट्रेड भेटायला पाहिजे. इथे 15 मिनिट्स लावून ठेवू. बघूयात या लेवलला आल्यावरती कोणती कॅन्डल क्रिएट होते, फॉर्म होते, त्यानुसार आपण डिसिजन घेऊयात ट्रेड एक्झिक्यूट करायचा की नाही. कालच्या क्लोजिंगपासूनच एक आज मूव दिली, त्याच्यानंतर पुन्हा खाली रिटेस्ट करतोय. एक 30 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये एकदा आपण चेक करूयात. जर माझी ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. यामधून मी मला स्वतःला डिसिप्लिनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझ्या मिस्टेक्समधून तुम्ही काहीतरी शिकावं, हा यामागचा उद्देश आहे. मी कोणाला या व्हिडिओमार्फत कोणाला मी शिकवत नाही आहे, पण माझ्या मिस्टेक्समधून तुम्ही काहीतरी शिकलं पाहिजे, हीच एक आशा आहे. तर मीही एक सक्सेसफुल ट्रेडर बनण्यासाठी प्रयत्न करत आहे.
मी ट्रेड भेटल्यावरती अपडेट करतो. अजूनही आपल्याला ट्रेड मिळाला नाही. आपण आपण ट्रेड प्लॅन या लेवलवरती करूयात. या सपोर्टवरती आपण ट्रेड प्लॅन करूयात. म्हणजे आपल्याला आपला स्टॉप लॉस पण छोटा स्टॉप लॉस होईल आणि टार्गेट पण आपला कमीत कमी आजचा जो जिथे निफ्टी ओपन झाला आहे तो आपला टार्गेट असेल. तर ठीक आहे, चेक करूयात या लेवलला. इथे एक अशी हॅमर कॅन्डल किंवा एक अशी एलिफंट कॅन्डल, बुलिश एलिफंट कॅन्डल अशी क्रिएट करायला पाहिजे. बघूयात आज ट्रेड मिळतो का नाही मिळत. खूप हार्ड जातं ना डिसिप्लिन मेंटेन करायला. पण हेच डिसिप्लिन आपल्याला सक्सेसफुल ट्रेडर बनवेल. आतापर्यंत आपण इथे आला, एक ग्रीन कॅन्डल बनली, ट्रेड घेतला असता, रेड कॅन्डल बनली असती, एस एल दिला असता, अर्ली आउट झालो असतो. असं करत करत आपले 5-10 मिनिटात 4-5 ट्रेड झाले असते. पण आपली लेवल अनालिसिस करून आपल्या लेवलवरती ट्रेड घेणं जरा वेट करणं खूपच हार्ड जातं. पण ठीक आहे, प्रोसेस फॉलो करूयात. प्रोसेसमुळेच आपल्याला सक्सेस मिळेल. ही लेवल इम्पॉर्टंट आहे, 24,572. कारण की 3 ऑगस्टला पण याच लेवलला ट्रेड गेला, एक बिग मूव इथे आली, त्यानंतर हा गॅप फिल करून या या लेवलच्या वरतीच काल निफ्टी क्लोज झाला आणि आताही तिथे ओपन होऊन रिटेस्ट इथे येईल आणि रिटेस्ट करून पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करेल. माझ्या अनालिसिसनुसार एक असा ट्रेड इनिशिएट झाला पाहिजे. ठीक आहे, बघूयात. मे बी येईल पण मे बी नाही. पण आपण आपल्या सेटअपनुसारच ट्रेड घेणार, हे फिक्स आहे. काय वाटतं तुम्हाला, ते येईल की नाही येणार? येईल पण पण आपल्या टाइम फ्रेम मध्ये नाही येऊ शकत. बघूयात काय होतं ते. दोन दोन प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे पॉसिबिलिटी तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. माझी थिंकिंग सांगतो तुम्हाला. एकतर या लेवलवरून सपोर्ट घेईल, ठीक आहे, नाहीतर इथे थोडंसं खाली येऊन एक मुव्हिंग ॲव्हरेजला रिस्पेक्ट करून इथे सपोर्ट घेऊन इथे इथून वरती जाईल. या दोन पॉसिबिलिटी आहे. पण हाय प्रोबॅबिलिटी या लेवलवरून वरती गेला तर तो या लेवल इकडे सस्टेन करेल.
हा पहिले स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता, आता स्ट्रॉंग सपोर्ट झाला आहे. $9.37, 8 मिनिट्स बाकी आहेत फक्त आपल्याला. जर 8 मिनिटमध्ये ट्रेड भेटला तर ठीक आहे, नाही तर आज आपला दिवस इथेच क्लोज. आणि इथे आपण आपला SL लावूयात. 195 आपण लिमिट सेट केली आहे, इथे बाय करूयात. आणि SL इथे 191. ठीक आहे, मे बी एक्झिक्यूट झाल्यावरती SL सेट होईल. पण इथून आपण एक घ्यायला पाहिजे होता पहिलेच. तुम्हाला 2 मी पॉसिबिलिटी सांगितलं होत्या, एक ही लेवल आणि एक ही लेवल आणि एक ही लेवल. ठीक आहे, नो वरीज. हा ट्रेड आपला मिस झाला, तर मी इथून ही जी बाईंग पोझिशन आपण सेट केली आहे ती मी क्लोज करतो, कॅन्सल ऑर्डर. एक ट्रेड आपल्याला इथे आरामशीर भेटला असता, घ्यायला पाहिजे होता आपण. किती 197ला इथे आपल्याला मिळत होता, 197. ठीक आहे, आणि इथपर्यंत जरी आला असता तरी आपलं टार्गेट आपला अचीव होत होतं 1:2. आणि आपण SL ठेवणार होतो, आपला SL इथे असता, SL फक्त आपला 7-8 पॉईंटचा SL राहिला असता. हा ट्रेड आपला मिस झाला. ठीक आहे, आता 9:42 झाले, 3 मिनिट बाकी आहे. आजचा दिवस आपण इथेच क्लोज करूयात. आज आपला डे 3 होता आणि डे 3 मध्ये आज आपल्याला ट्रेड मिळाला नाही. डे 1 आणि डे 3 हे 2 दिवस आपल्याला नो ट्रेड नो प्रॉफिट. तर आज आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बोलणार नाही, कारण की जोपर्यंत मी एक माझा टार्गेट अचीव करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला बोलणारही नाही सबस्क्राईब करा. पण माझ्या या एफर्टसाठी लाईक तर तुम्ही करू शकतात. चला भेटूयात उद्या डे 4 साठी आणि आशा करूयात की आपल्याला उद्या एक ट्रेड आपल्याला मिळू शकतो. धन्यवाद, थँक्यू, बाय बाय.